हाय नमस्कार राम राम मंडळी. तर मी बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू, जे की 3 महिने तुम्ही आरामशीर खाऊ शकतो. तर पहा, मी इथं गूळ घेतलेला आहे. गूळ गावरानी आहे आणि शेंगदाणे पण गावरानी आहेत. तर बघा, हे गूळ आणि शेंगदाणे एकत्र मिक्स करून घ्यायचं. अगोदर शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे, जास्त पण भाजायचे नाही आणि जास्त कमी पण भाजायचं नाही, एकदम असे छान भाजायचे. आणि शेंगदाण्याचे सालपट काढून त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळ्या लाडूला गूळ एकदम बराबर प्रमाणामध्ये मिक्स होईल. आणि ते मिक्सरमधून काढून घ्यायचं मिश्रण. तर बघा, एकदम मिश्रण असं बारीक पण काढायचं नाही, असे चिकट लाडू होतात. असे मोकळं मोकळं थोडंसं जाडसर मिक्सरमधून आपलं हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. बघा असं कसं झालेलं आहे. बघा, हे छान एकदम असं मोकळं झालेलं आहे, चिकट पण झालेलं नाही. चिकट झालं का त्याला लवकर बुरशी लागण्याच्या चान्सेस असतात. तर मग असे लाडू बनवून घ्या. तर तुम्हाला हे एवढं मोकळं मिश्रण वाटलं असेल, पण एकदम छान आहे हे लाडूसाठी. आणि हे असेच लाडू बनवावं लागतात, म्हणजे जास्त 2-3 महिने आपल्याला हे लाडू खाता येतात. आणि मी तरी सांगते, आपल्या घरामध्ये नेहमी शेंगदाण्याचे लाडू पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरातील रक्त कमी होणार नाही आणि सारखं आपल्याला दवाखाना लागणार नाही. लेकरांसाठी हे शेंगदाण्याचे लाडू एकदम चांगले आहेत. दवाखान्याचं बिल भरण्यापेक्षा आपल्या घरात मला तरी वाटते नेहमी शेंगदाण्याचे लाडू राहायला पाहिजे. तर बघा, मी आता 1 किलोचेच केलेले आहेत. टाटा बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर